निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत, निपुण भारत। मग 21व्या शतकातली स्वीकार्यता काय आहे? तर अशा पद्धतीची 21व्या शतकातली स्वीकार्यता असणार आहे। मग बघावं लागेल की सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये ज्याने कसं व्यक्त व्हावं, काय व्यक्त व्हावं, जेणेकरून याची स्वीकार्यता वाढेल, अशा सगळे प्रश्न आपल्या समोर आहेत। आणि या सगळ्या प्रश्नांचा विचार करून आमच्या शाळेमध्ये तसं काम होतंय का? व्हॉट्सअपचा स्टेटस किंवा फेसबुकवर कसं व्यक्त व्हायचं? फेसबुक जे म्हटले की हे जग एक घर असेल किंवा वसुदैव कुटुंबकम, तर फेसबुक एक पेज आहे आणि त्या पेजवर तुम्ही आम्ही सगळे आहोत आणि जगातले सगळे लोक येऊ शकतात। याचाच अर्थ जे पूर्वजांनी सांगितलं ते आता घडताना दिसतंय। मग आता जर ते घडत असेल तर या जगातला वावरणारा युवक कसा पाहिजे, त्याची स्वीकार्यता कशी पाहिजे, हा आपल्या समोरचा प्रश्न नसायला पाहिजे का? नक्कीच हाच आपल्या समोरचा प्रश्न असायला पाहिजे। आणि अशी जागतिक स्वीकार्यता असणारी व्यक्तित्व आमच्या शाळेमधून तयार झालं पाहिजे, ते आमचं साध्य आहे। मग ही जागतिक स्वीकार्यतेसाठी काय काय गोष्टी आवश्यक असतील किंवा याच्यासाठी अडथळ्या कुठल्या कुठल्या गोष्टी निर्माण करतात? तर मित्रांनो, जागतिक स्वीकार्यतेमध्ये जर सगळ्यात मोठे कुठले अडथळे असतील तर ते अडथळे आहेत की माझी भाषा, माझी जात, माझा धर्म, माझा पंथ। मी महाराष्ट्राचा आहे, मग मला बाकी काही नको, मला फक्त भारताचंच आहे, बाकी मला काही नको आहे, माझं कल्चर, माझी संस्कृती। जेव्हा जेव्हा तुम्ही या गोष्टीपुढे स्वतःला गुरफटून ठेवाल तेव्हा तेव्हा तुमचा ॲक्सेप्टन्स कमी झालेला असेल। बघा ना आपल्या नेत्यांच्या बाबतीत काय झालंय, आपले नेते पण आपण जातीपुरते मर्यादित केलेत। हा माझा नेता, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा। एखादी जात जेव्हा एखाद्या नेत्याला मर्यादित करते तेव्हा बाकीच्या लोकांच्या स्वीकार्यतेचं काय होत असेल? नक्कीच त्या व्यक्तीची स्वीकार्यता आम्ही कमी करतोय। असं जर करायचं नसेल आणि माझी मुलं किंवा माझ्या शाळेतली मुलं खऱ्या अर्थाने जर जगाचे नागरिक असतील तर त्यांना या बंधनातून बाहेर पडता आलं पाहिजे आणि त्या बंधनातून बाहेर कसं पडायचं याचं शिक्षण आमच्या शाळेतनं दिलं गेलं पाहिजे। पण आमचं तर उलट प्रक्रिया आमच्यासोबत घडते। आमच्या शाळेतली मुलं तर अधिक जातीवादी होताना दिसत आहेत, अधिक संकुचित होताना दिसत आहेत। याला कोण जबाबदार असणार आहे? मला असं वाटतं याला मी आणि माझी शिक्षण व्यवस्था जबाबदार असणार आहे। या सगळ्याच्या पुढे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला बघावं लागेल की याचा अर्थ मी हे म्हणत नाही की तुम्ही तुमची जात, पंथ, धर्म, भाषा याचा अभिमान, स्वाभिमान वगैरे सगळा बाजूला ठेवा। नाही, तुम्ही स्वाभिमान बाळगा, पण त्या स्वाभिमानासह तुम्ही हे पण समजून घ्यायला पाहिजे की अरे त्याची पण काहीतरी जात आहे, त्याचा पण पंथ आहे, त्याचा पण धर्म आहे, त्याची पण संस्कृती आहे आणि त्या सगळ्या संस्कृती स्वीकारणं। जेव्हा मी इतरांना स्वीकारतो तेव्हा माझी स्वीकार्यता वाढत असते। तर स्वीकारणे याचा अर्थ तुम्ही त्याचं उत्तरदायित्व घ्या किंवा त्या पंथामध्ये सामील व्हा असा त्याचा अर्थ नाही। याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या धर्माच्या अभिमानासह त्याच्या धर्माचा पण स्वाभिमान आणि त्याला पण तुम्ही स्वीकारा। इतरांचे कल्चर तुम्ही स्वीकारा याचा अर्थ तुम्ही ते समजून घ्या। असं जर आपलं प्रत्येक मूल करायला लागलं तर त्याची जागतिक स्वीकार्यता असेल। मग स्वीकार्यता अधिक सहज आणि सोपी कशी असते? जसं आता आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि एखादा यूपीचा म्हणा किंवा एखादा साऊथचा म्हणा अधिकारी आपल्याकडे येतो, IAS किंवा IPS, तर कुठल्या व्यक्तीच्या बाबत आपल्याला अधिक जास्त कुठल्या व्यक्तीच्या बाबतीत आपल्याला जास्त आपुलकी असते? तर जो व्यक्ती मराठीमध्ये आपल्यासोबत संवाद साधेल, छान आपल्यासोबत मराठी बोलू शकेल, त्याच्याविषयी आपली स्वीकार्यता जास्त असेल। मग हे जग जर पूर्ण एक कुटुंब असणार आहे तर मला कुठल्या कुठल्या भाषा यायला पाहिजे जेणेकरून माझी स्वीकार्यता वाढेल? जागतिक स्वीकार्यतेमध्ये हे पण आपण बघायला पाहिजे की अरे वसुदैव जर कुटुंबकम जर आपण खऱ्या अर्थाने म्हणत असू तर मला फक्त आता इंग्रजी येऊन उपयोगाची नाही, मला जापानमध्ये पण चांगली स्वीकार्यता पाहिजे, मला चीनमध्ये पण चांगली स्वीकार्यता पाहिजे, मला रशियामध्ये पण चांगली स्वीकार्यता पाहिजे, जर्मनीमध्ये पण पाहिजे। मग ही स्वीकार्यता केव्हा वाढेल? जेव्हा त्यांचं कल्चर मला कळेल, ज्यांच्या भाषा मला येतील। आता आपल्यापैकी एखाद्याला जापनीज येते आणि तो जर जापानमध्ये गेला तर जापनीज येते त्याला जास्त स्वीकारलं जाईल की मला जास्त स्वीकारलं जाईल? तर याचाच अर्थ ज्याला जापनीज येते त्याला स्वीकारलं जाईल। मग आता आपल्या NEPमध्ये पण म्हटलंय की आमच्या मुलांना खूप साऱ्या भाषा आल्या पाहिजे, फन लँग्वेज म्हणून पण तो शिकला पाहिजे। मग असं करायचं असेल तर काय करावं लागेल? असं करायचं असेल तर आमची जागतिक स्वीकार्यता वाढायची असेल तर आमच्या मुलांनी वेगवेगळ्या भाषा शिकल्या पाहिजे। बाबळेवाडीच्या शाळेबद्दल जे आपण बोलतो किंवा जागतिक दर्जाची शाळा म्हणजे काय, शिक्षण देणारी शाळा म्हणजे काय, तर त्या शाळेमध्ये मुलं 5-5, 6-6 आंतरराष्ट्रीय भाषा बोलत आहेत आणि आता भारतातल्या पण विविध भाषा ते शिकत आहेत। या सगळ्यांचा परिणाम असा होतोय की ते कल्चर त्यांना कळायला मदत होते, ते लोक त्यांना कळायला मदत होतात आणि जेव्हा एखादं कल्चर मला कळते, एखादे लोक मला कळतात तेव्हा आपोआप त्यांच्याविषयी त्यांचा आणि माझ्यामध्ये जिव्हाळा निर्माण होतो आणि तो जिव्हाळा निर्माण झाला की स्वीकार्यता वाढते। तर इथून पुढे आपले जे काही नागरिक आपल्याला विकसित करायचे आहेत, जे आपल्याला अपेक्षित आहेत ते हे आहेत की माझ्या शाळेमधनं बाहेर पडणारी मुलं उद्या हे जगाचे नागरिक असणार आहेत आणि सगळ्या जगाने त्यांना स्वीकारलं पाहिजे। सगळ्या जगाला वाटलं पाहिजे की ही मुलं आम्हाला हवी आहेत
असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही जागतिक स्वीकार्यता असणारे नागरिक विकसित केलेत. आणि हे आपण केव्हा शक्य झालं असं म्हणू, जसं आता तुम्ही लेटेस्ट उदाहरण बघता की अमेरिकेची उपराष्ट्रपती भारतीय वंशाची आहे. इंग्लंडमध्ये आता निवडणूक होऊ घातली आणि तिथे पंतप्रधान पदाचा उमेदवार जो जिंकेल अशी शक्यता पण आहे, तो पण भारतीय वंशाचा आहे. असे 10-12 देश आहेत की जिथे उच्च पदावर लोकप्रतिनिधी म्हणून पण भारतीय लोक बसलेले आहेत. त्यांना का स्वीकारलं जात असेल, तर त्यांनी तिथलं कल्चर, तिथली भाषा, तिथली संस्कृती स्वीकारली आणि मानव म्हणून ती स्वीकारली. एकदा जेव्हा आम्ही मानव म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतो तेव्हा ते जागतिक स्वीकार्यता होते. मग जेव्हा भारताने म्हटले की वसुदैव कुटुंबकम किंवा भारत हा सांस्कृतिकरित्या सगळ्या जगाचं नेतृत्व करू शकतो, तर ते नेतृत्व करण्याची संधी आपल्याला यामधनं असेल. आम्ही जेव्हा जागतिक स्वीकार्यता म्हणतो किंवा जागतिक स्वीकार्यता निर्माण करणारे नागरिक आमच्या शाळेमधनं निर्माण होतील, तेव्हा काय चित्र दिसेल, तर आता 10-12 देशांमध्ये उच्च पदस्थ भारतीय आहेत. इथून पुढे आमची जापनीज शिकणारी मुलं जपानमध्ये जातील, चायनीज शिकणारी चीनमध्ये जातील, जर्मन शिकणारी जर्मनीमध्ये जातील, काही फ्रान्स जातील. अशा वेगवेगळ्या देशामध्ये ही मुलं जातील. 2-3 पिढ्या तिथे राहिल्या की पुढचा भारत असा दिसेल की त्या त्या देशाचे टॉपचे नेते हे भारतीय असतील. आणि मग तेव्हा आपण खऱ्या अर्थाने म्हणू की वसुदैव कुटुंबकम हे भारतीय लोकांचं कुटुंब आहे. आणि तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने म्हणू की जागतिक स्वीकार्यता निर्माण झालेले नागरिक आम्ही केलेले आहेत. आणि हे सगळं होऊ शकतं जेव्हा आम्ही या अप्रोचने शिक्षण द्यायला सुरुवात करू. तर माझा नागरिक किंवा माझा मुलगा फक्त पुण्यात राहील, फक्त मुंबईत राहील, महाराष्ट्रात राहील हा मुद्दा नाही आहे. तो जगाचा नागरिक आहे. आज तो माझ्या शाळेत आहे, पण उद्या कदाचित तो जगाच्या व्यासपीठावर असणार आहे. त्यामुळं तो अप्रोच असणारं, ते अप्रोच निर्माण करणारं शिक्षण जर आम्ही शालेय व्यवस्था देऊ शकली तर खऱ्या अर्थाने आम्ही शिक्षण देतोय. आणि म्हणून जागतिक दर्जाचं भविष्यविधी शिक्षण आपण जेव्हा म्हणतोय त्याचा पहिला आयाम आहे की असं व्यक्तित्व तयार करणे ज्याला जागतिक दर्जाची स्वीकार्यता असेल. तर पहिला आयाम कुठला? असं व्यक्तित्व तयार करणे ज्याला जागतिक दर्जाची स्वीकार्यता असेल. दुसरा आयाम आपल्याला समजून घ्यायचा आहे, पण तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. अवश्य बघा पुढचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण दुसरा आयाम समजून घेऊ. थँक्यू सो मच.